हॅलो गाईज, इट्स मी साक्षी हिअर अगेन. मी माझं रोजचं मॉर्निंग रुटीन, एक्सरसाइज, योगा ह्या सर्वांपासूनच चालू केला. जसं की आपल्याला माहितीच आहे की एव्हरी डे इज नॉट अ ग्रेट डे. तसं की आजची सनराईज पण ग्रेट नव्हतीच. लोक किती सकाळी उठून कामाला जातात आणि आपण 10 वाजेपर्यंत झोपून राहतो. फॉर रिअल. किती काय होऊन जातं जगभरात तेवढ्या वेळात. मग मी त्यानंतर आंघोळ केली, माझे भांडे घासले, धुतले. त्याच्यात भांड्यांमध्ये काहीच नव्हतं, माझा टिफिनच होता आणि तरी मी फ्लेक्स करत होते की मी माझा टिफिन धुतला. त्यानंतर मी बॉडी लोशन लावलं. आय गेस मी सकाळी माझं जेव्हा मॉर्निंग रुटीन करत असते, एक्सरसाइज, योगा आणि माझं आंघोळ आणि ते सर्व ना, त्यावेळेत मी फुल सदम्यामध्ये राहते. आणि आय गेस मला असं वाटतं की मी अर्धी झोपेतच राहते तेवढ्या टाईममध्ये. पण तरी पण हाले डुले कसं ना कसं करता मी माझे कामं करूनच घेते. फक्त तेवढं सगळं कामं करता करता ना मला ना अभ्यास करायच्या टाईमला ना झोप लागून जाते. मग आज ना मी विचार केला की आपण ना वेणी घालू, नाहीतरी आपल्याला घरातच राहायचं आहे, कुठं आपल्याला बाहेर जायचं आहे. म्हणून मग वेणी घातली आणि मग मी माझ्या रूममेट मीन्स चेतनासोबत बोलत होती थोडंसं तिच्यासोबत, कारण की तिचं ID कार्ड हरवलेला. मग मी त्यानंतर ना माझं टिफिन जे मी सुकत ठेवलेलं ना, मी ते फुल पॅक केलं आणि ठेवून दिलं कपाटामध्ये. त्यानंतर माझं जे कॅप्स्टोन प्रोजेक्टच्या दिवशी जी हालत होती ना बॅगेची, तुम्ही बघू पण नाही शकत. फुल असं मेस्टअप होती, सगळा कचरा भरलेला बॅगेमध्ये. त्यानंतर ना मी माझं वॉल थोडंसं डेकोरेट करायचं ठरवलं. अँड हिअर फायनली मी त्या आईस्क्रीम स्टिक्सवर माझ्या सगळ्या रूममेट्सच्या मीन्स एक्स रूममेट्सचे नावं लिहिलेले, कारण की दिस टाईम आय डिडंट गेट नाईस रूममेट्स. सो मी लास्ट इयरचेच ठेवले. अँड मी माझं तुम्हाला दाखवते आर्ट गॅलरी ऑफ माय वॉल. फुल असं भरून ठेवलेलं आहे आर्ट करून. अँड ते वॉल हँगिंग माझ्या भावाने दिलेलं आहे, गणेशनी. मग मी मेसमध्ये आली, दीदीने बनवलेली चवळीची भाजी, चपाती, मग तेच खात होती. तेव्हा पण वाटतं मी थोडीशी 10% झोपेत होती. मग मी काय करत होती मला ना माहिती आहे, बट मी व्हिडिओ काढला स्वतःचा. हे बघून ना मला खूप छान वाटतं ते वॉल हँगिंग. आणि मग त्यानंतर मी झोपेत होती, मग मी झोपून घेतलं आणि मग झोपेतून उठली मी. आणि मग तेच बघत होती की आता काय करायचं. रोज मी म्हणजे काय नवीन तर करत नाही आहे, तेच 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 झोपा, उठा, फ्रेश व्हा, आंघोळ करा, तेवढंच करते मी. आणि केसांकडे थोडं मी एक्स्ट्रा केअर द्यायचं म्हणजे असं ठरवलेलं होतं. तर मग मी नुसतं ते केसच बघत राहते अर्धा टाईम असं मला वाटतं. मग मी पाणी भरायला गेली तिथं. पण मी आता नोटीस करते व्हिडिओज बनवताना की मी म्हणजे आरती ना सदम्यातच राहते व्हिडिओ बनवायच्या टाईमला. आणि मग मी गेली मेसमध्ये. ही आहे प्रतीक्षा, ही आहे अपूर्वा, ही आहे मयुरी, माझ्या एक्स रूममेट्स. मग दीदीने दिलेली पालकची भाजी, चपाती, वरण भात. आणि मग ह्या पोरी आमच्या रूमला आलेल्या. आमच्या मीन्स त्यांचीच रूम होती ही लास्ट इयर. तर ह्या फर्स्ट इयरच्या होत्या सगळ्या माझ्या रूममेट्स. एवढी चांगली बॉन्डिंग झालेली ना. ह्या होत्या सिन्नर, जळगाव, ह्या धुळे ह्या साईडच्या. आणि ह्यावर्षी पण आहेत, बट लास्ट इयरच्या ज्या होत्या ना त्या खूप सही होत्या. मी आणि चेतना ना त्यांच्या रूमवर गेलो. त्या आता रूम करून राहतात. मग आम्ही त्यांच्या इथं ना नाईट आऊट करायला गेलो. नाईट येणंच समजा, बट आमच्यासाठी ते नाईट आऊट होता. मग आम्ही चेतनाने काही गोष्टी आणलेल्या बाजारातून त्या दाखवत होतो. आणि ह्या मयुरी जी एवढ्या प्रेमाने बघत होती ना प्रतीक्षाकडे. आम्ही सगळं ट्राय करून बघत होतो, मस्कारा, आयलायनर. आणि तिचा मस्कारा स्प्रेड होऊन गेला मयुरीचा. ती आम्हाला येऊन दाखवत होती. ही आहे काकडी, जसं की मी पहिल्यांदाच खाते असं दाखवते, बट इट्स नॉट माय फर्स्ट टाईम, बट खाते, दाखवायचं होतं म्हणून. एव्हरीवन आर जस्ट चिलिंग इन देअर फोन्स. मग स्वराचा ना 2 दिवसाआधी बड्डे होता, तर ना ह्यांनी आय गेस लेट बड्डे गिफ्ट दिला. तर मग ही आहे मी विथ द टियारा. प्रिन्सेस वाटते की नाही माहिती नाही. फुल गिफ्ट ओपनिंगचं चालू होतं. हा आहे आमचा गेस्ट, ज्याने म्हणजे फुल हंगामा मचवून ठेवलेला आमच्या बेडरूममध्ये. आणि मग आम्हाला ना मूव्ही बघायची होती. मग सगळ्यांचे फोन जप्त होत होते आणि ते फोनसाठी भांडत होते. आणि ती फुल मजा घेत होती प्रतीक्षा साईडला बसून. आणि आमचं चाललेलं फुल गाणे गात होतो. त्याच्यानंतर खूप असे सॉंग्स पण गायले, रील्सचे, टिकटॉक्सचे जे होते, एव्हरीथिंग. यांच्यासोबत जेवढी मजा येते ना मला, आय डोंट थिंक सो मी आता तेवढं माझ्या रूममेटसोबत ज्या आताच्या आहेत त्यांच्यासोबत एन्जॉय करते. मग यांचं चाललेलं WWEची मॅच. दिस इज द WWEची मॅच.
जे ते खेळत आहेत. लाईक फॉर रिअल मी तिथं फक्त अँकरिंग करायचं काम करत होते की 1 2 3 आणि एवढं हसू येत होतं ना. लाईक मला काय माहिती खूप खुश होते मी त्या दिवशी. एव्हरीवन वर मेकिंग मी लाफ अँड मला ते लोक दीदी बोलतात. 1च वर्षांनी म्हणजे मी मोठी आहे त्यांना, बट स्टील ते सेकंड इयर कम्प्युटर आणि इलेक्ट्रिकलला आहे अँड मी एक सिव्हिल स्टुडंट. ही अपूर्वा, शी इज द फनी कॅरेक्टर ऑफ आवर लाईक ग्रुप. तिला आम्ही कबूतर बोलतो. एवढी मस्ती चाललेली ना त्या दिवशी. लाईक आता आपण हॉस्टेलला येतो ना, हीच मज्जा असते की आपल्याला ना तिथलं कॉलेजपेक्षा किंवा हॉस्टेलपेक्षा जास्त आपले ना लाईक आपण ज्यांच्यासोबत राहतो ना ते आठवतात आपल्याला. त्यांच्यासोबत आपण लाईक काय जो टाईम स्पेंड केलेला आहे किंवा काय आपल्याला किती त्यांनी हेल्प केलेली आहे आपल्या वाईट दिवसांमध्ये. आपण जेव्हा आजारी असतो, आपल्यासाठी काय आणायचं राहिलं किंवा काही. मग त्याच्यानंतर आम्ही मूवी बघायला घेतला माझ्या चांगल्या रूममेटसोबत. मला ह्या कधी लाईक म्हणजे असं खटकल्याच नाही, माहिती आहे का. लाईक एव्हरीवन वर सो नाईस टू मी. अर्ध्या तर जरी ना मूवी बघता बघता झोपूनच गेलेला. मग आम्ही ना एकीला उठवलं लाईक फॉर रिअल लाईफ बघता बघता. एक हॉरर मूवी आहे झॉम्बीची. तिला सांगितलं की आमच्या एक रूममेटला झॉम्बी पकडून घेऊन गेला अँड शी वॉज लाईक आय डोंट केअर, मुझे सोना है, तुम लोग जो करना है करो. अँड दॅट वॉज द नाईट ऑफ माय अँड माय रूममेट्स. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.